पेसा मोबिलायझरची पदे कमी करू नये यासाठी आजपासून महाराष्ट्र राज्यातील गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार, अमरावती असे 13 आदिवासी बहुल जिल्ह्यातील हजारो महिलांनी आजपासून धरणे आंदोलन सुरू केलं आहे. पंचायत अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार अधिनियम 1996 हा आदिवासी समुदायांना स्वशासनाचा अधिकार देणारा ऐतिहासिक कायदा आहे, जो 24 डिसेंबर 1996 रोजी संपूर्ण देशभर लागू झाला. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी केंद्र व राज्य शासनाने पेसा ग्रामसभा मोबिलायझर्स यांची नेमणूक केली आहे. या पेसा मोबिलायझर्स या मुख्यत्वे आदिवासी महिला आहेत. 22 जून 2016च्या व 22 जानेवारी 2018च्या शासन निर्णयानुसार प्रत्येक पेसा ग्रामपंचायतीत एक पेसा ग्रामसभा मोबिलायझर्स नियुक्त केले गेले. महाराष्ट्र राज्यात पेसा कायदा लागू असलेल्या सुमारे 3000 ग्रामपंचायतमध्ये सुमारे 8 ते 10 वर्ष पेसा ग्रामसभा मोबिलायझर्स हे पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आपली सेवा बजावत आहेत. आदिवासी विकासात पेसा कायद्याचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी पेसा ग्रामसभा मोबिलायझर हे अत्यंत कळीची व अत्यंत प्रभावी भूमिका बजावत आहे. त्यांना असलेलं मानधन हे मासिक फक्त 4000 रुपये आहे. अत्यंत तुटपुंजे मानधन असूनही त्या सन 2017-18 पासून हे काम अत्यंत नेटाने व मेहनतीने करत आहेत. त्याचाच परिणाम म्हणजे या कायद्याच्या अंमलबजावणीत काही प्रमाणात का होईना यश येताना दिसत आहे व यातूनच पेसा ग्रामसभा या बळकट होतील अशी आशा निर्माण होत असतानाच शासनाने 3 ग्रामपंचायतींना यापुढे एकच पेसा ग्रामसभा मोबिलायझर असणार आहे हा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे राज्यातील एकूण 3000 पेसा मोबिलायझर्स पैकी 2000 पेसा मोबिलायझर यांना कामावरून काढून टाकलं जाणार आहे. 1000 पेसा मोबिलायझर यांनी 3000 पेसा मोबिलायझर्स यांचे काम करावं असं सरकारने ठरवलं आहे. हा निर्णय आदिवासी भागावर अन्यायकारक आहे. हा निर्णय त्वरित मागे घ्यावा यासाठी पेसा मोबिलायझर संघर्ष समितीच्या वतीने आज 1 जुलै रोजीपासून धरणे आंदोलन सुरू केलं आहे. माननीय ग्रामविकास मंत्री व माननीय आदिवासी विकास मंत्री यांनी पेसा मोबिलायझर संघर्ष समितीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा करून पेसा मोबिलायझर्सची पदे कमी केली जाणार नाही याचा ठोस निर्णय घ्यावा अशी आंदोलनांची प्रमुख मागणी आहे. आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे, माननीय ग्रामविकास मंत्री व माननीय आदिवासी विकास मंत्री यांनी ऐकून न घेतल्यास हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल असा इशारा पेसा मोबिलायझर संघर्ष समिती यांनी शासनास दिलेला आहे. या आंदोलनाचं नेतृत्व कॉम्रेड मरियम ढवळे, डॉक्टर अजित नवले, कॉम्रेड विनोद निकोले, कॉम्रेड विजय गाभणे, कॉम्रेड किरण गहला, कॉम्रेड उषा मुरखे, डॉक्टर अमोल वाघमारे, कॉम्रेड संगीता साळवे, कॉम्रेड सुधा